Hello, 11th Commerce, Organization of Commerce and Management students. सेकंड चॅप्टर ट्रेड हा आपण सुरू केला होता. त्यामधील इंट्रोडक्शन अँड मिनिंग हा फर्स्ट पॉईंट पाहिला. त्यानंतर सेकंड पॉईंट टाईप्स ऑफ ट्रेड हा पाहिला. त्यानंतर यामधील ट्रेडचे 2 टाईप्स इंटरनल ट्रेड पाहिला. त्यानंतर इंटरनल ट्रेडचे परत 2 टाईप्स होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड याची मिनिंग अँड फीचर्स पाहिले. त्यानंतर टाईप्स ऑफ रिटेल ट्रेड हे पाहिलं. त्यानंतर सेकंड टाईप्स ट्रेडचा इंटरनॅशनल ट्रेड आपण सुरू केला. या इंटरनॅशनल ट्रेडमध्ये 3 टाईप्स पडतात: एक्सपोर्ट ट्रेड, इम्पोर्ट ट्रेड अँड इंटरपोर्ट ट्रेड. आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. यामधील आपण एक्सपोर्ट ट्रेड हा लास्ट लेक्चरमध्ये पाहिला, म्हणजेच आयात व्यापार त्याची मिनिंग पाहिली आणि एक्सपोर्ट प्रोसिजर आयात प्रक्रिया, एक्सपोर्टरने कशा पद्धतीनं तो एक्सपोर्ट गुड्स करत असतो फॉरेन कंट्रीमध्ये हे आपण पाहिलं. यानंतर आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इम्पोर्ट ट्रेड मिनिंग आणि इम्पोर्ट प्रोसिजर पाहिजे आहे. निर्यात व्यापार त्याचा अर्थ आणि इम्पोर्ट प्रोसिजर निर्याताची प्रक्रिया हा आपण पाहणार आहोत. आता इम्पोर्ट ट्रेड मिनिंग पाहूयात या आयात व्यापाराची. इम्पोर्ट ट्रेड रेफर्स टू द परचेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम फॉरेन कंट्री. फॉरेन कंट्री एखाद्या विदेशातून परचेस करणे म्हणजे वस्तू खरेदी करणे, वस्तू व सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेस फॉरेन कंट्रीमध्ये परचेस करणे, विदेशातून वस्तू व सेवा खरेदी करणे म्हणजेच इम्पोर्ट ट्रेड होय, म्हणजेच आयात व्यापार होय. इम्पोर्ट ट्रेड रेफर्स टू द परचेसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम फॉरेन कंट्री. इम्पोर्ट ट्रेड म्हणजे आयात व्यापार म्हणजे फॉरेन कंट्रीतून, विदेशातून गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस करणे, विदेशातून वस्तू खरेदी करणे असा होतो. द प्रोसिजर फॉर इम्पोर्ट ट्रेड डिफर्स फ्रॉम कंट्री टू कंट्री डिपेंडिंग अपॉन द इम्पोर्ट पॉलिसी. जी प्रोसिजर आहे या इम्पोर्ट ट्रेडची ही इम्पोर्ट पॉलिसी, इम्पोर्ट ट्रेड पद्धती या कंट्री टू कंट्री, देशातून देशांवरती अवलंबून असते. ज्या त्या देशातील इम्पोर्ट पॉलिसी कशी आहे, त्याचे स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स काय आहेत, कस्टम पॉलिसी कशा आहेत, या वेगवेगळ्या देशांवरती, डिफरंट कंट्रीजवरती या अवलंबून असतात. याचाच अर्थ प्रत्येक देशासोबतचा जो कोणताही इम्पोर्ट ट्रेड आहे, जो व्यापार आहे, हा सारखा असतो का? नाही. प्रत्येक देशांवरती हा डिपेंडेड असतो. कुठल्या देशामध्ये या गुड्सला रिस्ट्रिक्शन असतात, कुठल्या गुड्सला नसतात, त्या गव्हर्मेंटच्या पॉलिसीजवरती, त्या इम्पोर्ट ट्रेडवरती या सगळ्या काही डिपेंडेड आहे. In almost all countries of the world, import trade is controlled by the government. जगातील वर्ल्डमधील जवळपास सर्व देशांमध्ये इम्पोर्ट ट्रेड त्या कंट्रीजच्या गव्हर्मेंट नियंत्रित करत असते. The objective of these controls are proper use of foreign exchange restrictions, protection of indigenous industries etc. यावरतीचं कंट्रोलचं उद्दिष्ट हे विदेशी विनिमय निर्बंधाचे बंधन असतील, स्वदेशी उद्योगांचे संरक्षण इत्यादींचा वापर होण्याकरता असतो.
या ज्या त्या कंट्रीजच्या ज्या कोणत्याही धोरणं आहेत, त्यांच्या पॉलिसीज आहेत, यावरती इम्पोर्ट ट्रेड हा अवलंबून असतो. यानंतर आता या इम्पोर्ट ट्रेडची प्रोसिजर पाहिजे आहे. जशी आपण एक्सपोर्ट ट्रेडची पाहिली त्याच पद्धतीनं आपल्याला गुड्स या फॉरेन कंट्रीजमधून परचेस करायचे आहेत. तर त्या परचेस करण्यासाठीचा जो कोणताही इम्पोर्टर आहे, म्हणजेच आयात व्यापारी आहे, त्याला काही प्रोसिजर फॉलो करावी लागते. लगेच इमिजिएट अमेरिकेत तिथं बसल्या ठिकाणी फोन केला आणि तिथले गुड्स आपण मागू शकतो का? तिथलं गुड्स आपण परचेस करू शकतो का? हो, करू शकतो, पण त्यासाठी एक प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे. ती प्रोसिजर पार पाडणे आवश्यक आहे आणि त्या प्रोसिजर म्हणजेच ते फॉलो करणं आवश्यकच आहे. त्याचनुसार जसे 10वीची एक्झाम पास झाल्यानंतर 11thला जाऊ शकतो, हो मान्य आहे, जाऊ शकतो, पण कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन बसणार आहात का? नाही. याचा अर्थ त्याची एक प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर फॉलो करावी लागते. त्याच पद्धतीनं फॉरेन कंट्रीजमधील गुड्स परचेस करायचं आहे त्या इम्पोर्टरला, परंतु त्यासाठीची जी प्रोसिजर एक फॉलो करावी लागते, ती इम्पोर्ट प्रोसिजर पाहूयात. आयात कार्यपद्धती. या प्रोसिजरमधील फर्स्ट ए नंबर आहे प्रिलिमिनरी स्टेज, प्राथमिक स्टेज आहे. सेकंड नंबर आहे प्री इम्पोर्ट स्टेज, आयातापूर्वीची स्टेज आहे. त्यानंतर इम्पोर्ट स्टेज, आयात स्टेज आहे. त्यानंतर लास्ट आहे पोस्ट इम्पोर्ट स्टेज, आयात गुड्स केल्यानंतरची म्हणजे इम्पोर्ट गुड्स केल्यानंतरची स्टेज, पोस्ट इम्पोर्ट स्टेज. अशा पद्धतीच्या ABCD या प्रकारच्या स्टेजेस देण्यात आलेल्या आहेत. यामधील फर्स्ट नंबरची स्टेज पाहूत, इम्पोर्ट प्रोसिजर, आयाताची कार्यपद्धती. यामधील फर्स्ट आहे ए प्रिलिमिनरी स्टेज, प्राथमिक अवस्था. यामध्ये आहे रजिस्ट्रेशन. जो इम्पोर्टर आहे, गुड्स खरेदी करणारा, परचेस करणारा फॉरेन कंट्रीजमधील हा व्यापार करतो, तो ट्रेड करतो, या इम्पोर्टरला रजिस्ट्रेशन करणे कोणाकोणाकडे आवश्यक आहे हे या प्रिलिमिनरी स्टेजमध्ये देण्यात आलेलं आहे. रजिस्ट्रेशन, द इम्पोर्टर हॅज टू गेट हिमसेल्फ रजिस्टर्ड विथ व्हेरियस अथॉरिटीज ॲज फॉलोज. जो इम्पोर्टर आहे, आयातदार आहे, त्याला स्वतःची नोंदणी पुढील अधिकाऱ्याकडे करतो. कोणते आहेत? त्या फॉलोज: डायरेक्टरेट जनरल फॉरेन ट्रेड टू ऑब्टेन इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट नंबर. जे डायरेक्टरेट जनरल फॉरेन ट्रेड आहे, परदेश व्यापार नियमालय किंवा प्रादेशिक आयात निर्यात परवाना अधिकारी कडून हे इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट नंबर प्राप्त करतो. डायरेक्टरेट जनरल फॉरेन ट्रेड यांच्याकडनं इम्पोर्टरला एक इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट नंबर घ्यावा लागत असतो. त्यानंतर सेकंड नंबर आहे इन्कम टॅक्स अथॉरिटी टू ऑब्टेन पॅन परमनंट अकाउंट नंबर. इन्कम टॅक्स अथॉरिटीकडनं एक पॅन नंबर मिळवितो. थर्ड नंबर आहे फॉर्मॅलिटीज रिगार्डिंग GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेसच्या फॉर्मॅलिटीजची प्रक्रियाची पूर्तता करणे. अशा प्रकारे प्रिलिमिनरी स्टेजमध्ये या 3 अथॉरिटीजकडनं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. सेकंड नंबर आहे निगोशिएशन, वाटाघाटी करणे, निगोशिएट करणे, वाटाघाटी करणे. जसं सपोज आपण शॉपिंगला गेलो, शॉपिंगला गेल्यानंतर त्या ठिकाणी ड्रेसेस खरेदी करायला गेलो, आपण निगोशिएट करतो, नाही 200चा ड्रेस 150ला द्या, 100ला द्या. त्याच पद्धतीनं इम्पोर्टरला निगोशिएशन्स करावे लागतात, काही वाटाघाटी कराव्या लागतात. जे फॉरेन कंट्रीमधून गुड्स परचेस करायचं आहे त्यासाठीच्या निगोशिएशन. द इम्पोर्टर मस्ट होल्ड
निगोशिएशन विथ ऑब्झर्व सप्लायर्स रिगार्डिंग. जो इम्पोर्टर आहे, आयातदार आहे, त्याला एक्सपोर्टरसोबतच्या पुढील गोष्टीच्या निगोशिएशन्स म्हणजे वाटाघाटी करतो. फर्स्ट आहे प्राईस ऑफ गुड्स, ही सगळ्यात महत्त्वाची, वस्तूची किंमत ठरविणे, निगोशिएट करणे. सेकंड नंबर आहे डिलिव्हरी शेड्यूल्ड, मालाचा ताबा संदर्भातील शेड्यूल्ड ताबा केव्हा मिळणार, वेळापत्रक ठरविणे. थर्ड नंबर आहे क्रेडिट पिरियड, उधारीची मुदत किती आहे. आणि लास्ट नंबर आहे टर्म्स अँड कंडिशन रिगार्डिंग सेल, पेमेंट अँड डिलिव्हरी. वस्तूची विक्री, सेल केव्हा करायचं, पेमेंट केव्हा द्यायचं, देणी आणि वस्तू केव्हा पोहोचणार या संदर्भातील टर्म्स अँड कंडिशन, अटी व शर्ती ठरवून घेणे. अशा पद्धतीची फर्स्ट प्रिलिमिनरी स्टेज आपण पाहिली, रजिस्ट्रेशन अँड निगोशिएशन. त्यानंतरची सेकंड स्टेज आहे प्री इम्पोर्ट स्टेज, आयातपूर्वीची स्टेज अवस्था. यामध्ये आहे कोटा सर्टिफिकेट. कोटा सर्टिफिकेट ठराविक हिस्सा प्रमाणपत्र. सर्टिफिकेट आयटम्स आर सब्जेक्टेड टू कोटा restrictions. The importer needs to obtain import quota certificate from government authorities. जो इम्पोर्टेड आहे त्यांना गव्हर्मेंट अथॉरिटीजकडनं म्हणजे सरकारी अधिकाऱ्याकडनं इम्पोर्ट करण्याचा जो कोणताही कोटा सर्टिफिकेट आहे तो इम्पोर्ट कोटा सर्टिफिकेट मिळविणे आवश्यक असते. ही झाली फर्स्ट प्री इम्पोर्ट स्टेज. त्यानंतर सेकंड आहे फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स. फॉरेन एक्सचेंजचं क्लिअरन्स घेणे म्हणजेच विदेशी व्यापार चलन मंजुरी घेणे. द इम्पोर्टर नीड टू ऑब्टेन फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स फ्रॉम RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. The importer should forward the application for the same through his bank. फॉरेन एक्सचेंजचं क्लिअरन्स घेणे, विदेशी व्यापार चलन मंजुरी घेणे. भारतातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीयातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं इम्पोर्टरनं फॉरेन एक्सचेंजसाठीची, विदेशी व्यापारासाठीची मंजुरी मिळवणे आवश्यक आहे. यासाठी इम्पोर्टरने आपल्या बँकेमार्फत थ्रू हिज बँक, आपल्या बँकेमार्फत जो कोणताही ॲप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशन दाखल करणे आवश्यक आहे. त्यानंतरचा थर्ड नंबर आहे ऑर्डर प्लेसमेंट, आदेश पाठविणे किंवा मागणीपत्र मागणे. आफ्टर ऑब्टेनिंग फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स फ्रॉम Reserve Bank of India, the importer place an order with the observed suppliers. This order is called as indent. The importer negotiates the terms and condition of the import contract and place the order. भारतीय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स मिळाल्यानंतर इम्पोर्टरने माल पुरवठा करणाऱ्याच्या व्यापाराकडे आदेश पाठवितो आणि या आदेशाला काय म्हणण्यात आलेलं आहे, इंडेंट म्हणजेच मागणीपत्र असं म्हणण्यात आलेलं आहे. जो इम्पोर्टर आहे तो इम्पोर्टर्स टर्म्स अँड कंडिशन्स ज्या आहेत, अटी व शर्तीबाबत इम्पोर्टरसोबत एक कॉन्ट्रॅक्ट करतो आणि तो नंतर आदेश पाठवितो. त्यालाच ऑर्डर ऑफ प्लेसमेंट असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा आहे लेटर ऑफ क्रेडिट. क्रेडिट संदर्भातील, उधारी संदर्भातील लेटर ऑफ क्रेडिट मिळविणे. द एक्सपोर्टर नॉर्मली रिक्वेस्ट फॉर LC, लेटर ऑफ क्रेडिट. एक्सपोर्टर लेटर ऑफ क्रेडिटची काय करतो,
रिक्वेस्ट करतो, मागणी करतात. द लेटर ऑफ क्रेडिट इज अन अंडरटेकिंग given by the importer. Bank guaranteed the payment to the exporter on behalf of importer. या लेटर ऑफ क्रेडिटद्वारे इम्पोर्टर दाराला त्याचे पैसे देण्याची हमी ही एक्सपोर्टरकडनं म्हणजेच बँकेकडून दिली जाते. द लेटर ऑफ क्रेडिट इज द सेफेस्ट मेथड ऑफ पेमेंट इन फॉरेन ट्रेड. विदेशी व्यापारामधील सगळ्यात सेफ पैसे भेटण्याची गोष्ट जर असेल तर ती लेटर ऑफ क्रेडिट. Therefore, the importer has to obtain a letter of credit from his bank in favor of the exporter. आयातदार आपल्या बँकेकडून वस्तू निर्यातदारासाठी जे लेटर ऑफ क्रेडिट मिळवितो आणि ही सगळ्यात सेफेस्ट मेथड आहे पैसे मिळविण्याची. त्यानंतरचा पुढचा 5th नंबर आहे क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट C&F. द इम्पोर्टर हॅज टू अपॉइंट क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट to undertake various customs formalities and documentation work in respect of import of goods. जे आयात वस्तूंसाठी म्हणजेच इम्पोर्टरसाठीच्या विविध प्रकारचे डॉक्युमेंटेशनची पूर्तता करण्यासाठी या क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंटांची नेमणूक करत असतो. त्यानंतर 6 नंबर आहे शिपमेंट ॲडवाईस. जहाजावरती गुड्स पाठविण्याचा आदेश ज्याला शिपमेंट ॲडवाईस असं म्हणण्यात आलेलं आहे. द शिपमेंट ॲडवाईस इनेबल the importer to make necessary arrangement for custom clearance and unlocking of goods sent by the exporter. जो कोणताही कस्टम क्लिअरन्स आहे त्याची पूर्तता करण्यासाठी व वस्तूचा ताबा मिळविण्यासाठी व इतर सर्व व्यवस्था करण्यासाठी जो कोणताही आदेश असतो तो शिपमेंट ॲडवाईस हा एक्सपोर्टर मिळवत असतो. वस्तू पाठविण्यासाठीचा याला शिपमेंट ॲडवाईस जो कस्टम ऑफिसर्सकडने आणि त्याचे डॉक्युमेंट्स पूर्तता क्लिअरन्स आणि अनलोडिंग द गुड्स सेंट बाय द एक्सपोर्टर या सर्व आदेश शिपमेंटसाठीचं सीमाशुल्क पूर्तता करण्यासाठी व वस्तूचा ताबा मिळविण्यासाठी व इतर व्यवस्था करण्यासाठी जो कोणताही वस्तू चढविण्याचा आदेश म्हणजेच शिपमेंट ॲडवाईस हा एक्सपोर्टर मिळवित असतो. अशा पद्धतीनं आपण या एक्सपोर्टर प्रोसिजरच्या 2 स्टेप्स पाहिल्या. पहिली आहे प्रिलिमिनरी स्टेज आणि सेकंड आहे प्री इम्पोर्ट स्टेज. यानंतरचे 3rd नंबर इम्पोर्ट स्टेज आणि पोस्ट इम्पोर्ट स्टेज हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.